आता आपण इकॉनॉमिक ऍडवायझरी कमिटीच्या माध्यमातून जो प्लॅन तयार केला, तो प्लॅन तयार झाल्यानंतर आपण विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्राचा प्लॅन तयार केला. विकसित महाराष्ट्र 2047 मध्ये 3 टप्पे आपण घेतले. पहिला टप्पा हा 2029 चा आहे, जे आपले शॉर्ट टर्म गोल्स आहेत. दुसरा टप्पा हा 2035 चा आहे, जेव्हा महाराष्ट्र हा 75 वर्षाचा होईल, हा आपला मिड टर्म गोल आहे. आणि अर्थातच 2047 ज्यावेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, त्या दृष्टीनं हा आपला महत्वाचा टप्पा आहे. आणि याकरता 16 सेक्टर्स हे आपण त्या ठिकाणी निवडलेले आहेत. त्या 16 सेक्टर्स मध्ये आपण आपली ग्रोथ स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की नॉर्मली आपण बघितलं असेल, एक्सपर्ट्स हे प्लॅन तयार करतात, रोडमॅप तयार करतात, आणि मग तो एक डॉक्युमेंट बनतो ज्याच्यावर केवळ चर्चा होतात. पलीकडे इम्प्लिमेंटेशन मध्ये तो रोडमॅप नसतो. पण आम्ही हे बदललं आणि आम्ही रोडमॅप तयार करताना पहिल्यांदा या ठिकाणी एक्सपर्ट सोबत याची जबाबदारी आमच्या सनदी अधिकाऱ्यांवर टाकली. सेक्टरल ग्रुप्स तयार केले आणि ज्यांना काम कसं होतं, अडचणी काय आहेत हे माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी हा रोडमॅप तयार केला. आणि आता जो अर्थसंकल्प मी मांडला, हा अर्थसंकल्प पूर्णपणे आपण हा जो काही प्लॅन विकसित महाराष्ट्राचा तयार केलाय, त्या प्लॅनवर आधारित आपण सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या. त्यामुळे आता हा प्लॅन केवळ कागदावरचा प्लॅन राहिलेला नाही, तर हा प्लॅन प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याकरता त्याला एक आर्थिक पाठबळ जे द्यावं लागतं, ते आपण पाठबळ, ते इंजिन आपण त्याच्यासोबत दिलंय.